नमस्कार प्रेक्षक हो, कृषी समृद्धी टीव्हीच्या माझं गाव माझं शेतकरी या कार्यक्रमात मी शिवालिका आपलं हार्दिक स्वागत करते। माझं गाव माझं शेतकरी या कार्यक्रमात आपण अनेक गावांच्या समस्या त्या गावकऱ्यांकडून जाणून घेतो आणि त्या समस्यांचे समाधान शोधण्याचा त्यावर उपाय करण्याचा संपूर्ण प्रयत्न करून घेतो। तर आज आपण आलो आहो वर्धा जिल्ह्याच्या बोरव्याघ्र प्रकल्पच्या सर्वात जवळच्या गावात म्हणजे येणी दोडका येथे। येणी दोडका येथे आपण जाणून घेणार आहोत की त्या गावकऱ्यांच्या समस्या काय काय आहेत, त्यांचं जीवनव्यापन कशा प्रकारे सुरू आहे, त्या आपल्या समस्यांना कसे सामोरे जात आहे, त्यांचं जीवनव्यापन कसं सुरू आहे, ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया। तर चला आपण या प्रश्नांचे उत्तर त्या गावकऱ्यांकडूनच जाणून घेऊया। काका मला सांगा सर्वात पहिले आपलं नाव काय आहे? माझं नाव अरुण संतोष रामटेके। अच्छा काका मला सांगा की या गावातली सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला काय वाटते? आमच्या गावात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जनावरांचा त्रास आहे शेतकऱ्यांना, आणि इथे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जमिनी पडीक आहेत, जवळपास 75-80% जमिनी पडीक आहे। अच्छा, जसं आम्ही पाहिलं की इथे सर्वांचा व्यवसाय महत्त्वपूर्ण म्हणजे शेतीवरच चालतो, तर इथे शेतीची काय परिस्थिती आहे? शेतीची खूपच बिकट परिस्थिती आहे। जनावरांचा सर्वात जास्त त्रास आहे। जे आपण शेतामध्ये पेरतो आणि जेवढा खर्च येते त्याच्या जवळपास मला वाटतं 10% पीक आपल्या घरी येतं। हो, तर 10% म्हणजे तर खूपच कमी हे झालं। तर आता आपण पुढच्या गावकरी काकाकडे वळूया। तर काका मला सांगा की तुमचं नाव काय आहे? सुखदेव विके। अच्छा काका मला सांगा की शेती व्यतिरिक्त एक पशुपालन उपाय असतो, तर इथे पशुपालनाची काय परिस्थिती आहे? करू शकतच नाही ना पशुपालन, जनावरांच्या याच्यानं वाघ दररोज चालू राहते, त्याच्यानं पोसू शकत नाही आणि राहू शकत नाही। प्रेक्षकांनो, साधा कुत्रा जरी आपल्या मागे लागला तर आपला जीव की प्राण एक होतो, आपल्या जीवात जीव राहत नाही। परंतु हे सर्व गावकरी मागील कितीतरी पिढ्यांपासून अशा जागेवर राहत आहे जी जागा पूर्णपणे जंगलांनी घेरलेली आहे आणि त्या जंगलात वाघ, अस्वल अशासारखे खतरनाक जनावर असतात। तर काका मला सांगा की त्या जनावरांचा काय त्रास आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळे काय समस्या सामोरे जावं लागतं? माझं नाव सुधाकर वरटी। आणि काय समस्या तुम्हाला जनावरांमुळे सामोरे जावे लागतं? जनावरांमुळे 80% शेती पडीत आहे, 20% फक्त उठीत आहे। त्यामध्ये बी शेतीला आम्ही कर्जबाजारी होऊन शेतीला लावत आहे आणि त्याच्यामधून वन्य प्राणी पुढे नुकसानी करत आहे। हां, पुन्हा शेतात जाताना आम्हाला पुन्हा वाघांची भीती आहे। आमची एकटी बाई वाघामुळे जाले पाहत नाही। तशीच आमच्या गावाचा रस्ताने रोड नाही, पुन्हा ग्रामपंचायत 5 किलोमीटर अंतरावर पडलेल्या व्याघ्र लागून आहे आमच्या गावाकाठी। आणि म्हणून आम्हाला आमचे गाव खाली करून द्या, नाही तर आम्हाला काही रोजगार तरी द्या। आमची मोठी बिकट परिस्थिती आहे, इकडे पैसा नाही, मजुरी नाही, कोणतेच काही नाही, कोणत्या मुलाबाळाची शाळेची व्यवस्था नाही। अशी परिस्थिती आमच्या गावामधली आहे, येणदोडकामधली। बरोबर काका, रोजगारचा प्रश्न आलाय, तर रोजगारवर तुम्हाला काय म्हणायचं आहे की ह्या गावात रोजगाराची समस्या कशी आहे? माझं नाव सुखदेव कोडापे। या गावात येणी दोडका नाव गाव आहे। या ठिकाणी आधी जनावर पाळत होते, लोक शेती करत होते, पण या ठिकाणी 3-4 वर्ष झाले हे वाघ जनावरं सोडले सरकारनं। त्या जनावरामुळं वाघं बी सोडले, तर त्या वाघामुळं लोक सगळे घाबरून गेले, शेती पडीत पडली, शेती करू शकत नाही। शेती केली तर जनावरं जंगलातले पूर्ण पीक खाऊन टाकायचे, तर जनावरं होते घरगुती तर तेही इकून टाकले वाघाच्या धाकानं। कारण की वाघ रात्रीचा जर फिरते, वाघ दिवसागी वाघ असे फिरत राहते। सगळे लोक म्हणजे जनावर बी नाही पाळू शकत, शेती बी नाही करू शकत। तर म्हणून हे गाव पुनर्वसन होण्याचं सरकारनं आश्वासन दिलं आहे, पण ते पुनर्वसन केव्हा होते? आता 3-4 वर्ष होऊन गेले, पुनर्वसन काही होऊन नाही राहिलं, कोणी येऊन पाहत नाही। पण तुरंत पुनर्वसन होई, पण तर या ठिकाणी सरकारनं तुरंतच रोजगार हमी नेहमी करता चालू करावं आणि सगळ्याला रोजगार द्यावा।
अच्छा, तर वाघाची समस्या इथे आहे, तर तुम्ही याला सामोरे कसे जाता? म्हणजे इथे तुम्ही संध्याकाळी लवकर परत येता की तुम्ही कसं मॅनेज करता हे सगळं? संध्याकाळच्या पायरी लवकरच घरी यावं लागते सर्वांना. रात्रीचे कोणीच वावरात जात नाही. आल्याच्यानंतर रात्रीच्या टायमाले कोणी इकडं तिकडं गेले तर गटानं जावं लागते, 4-5 जण मिळून. एकटं कोणीच जात नाही. लयच भीती तर निर्माण झाली या वाघामुळं. वाघं जंगलात सोडले आहे सरकारनं. जनावरे बी भरपूर झाली आहे, त्याच्यामुळं शेती करत नाही आणि जनावरे बी पालन करत नाही. तर म्हणून हे गाव पुनर्वसन होईपर्यंत या ठिकाणी सर्वांना मजुरी मिळालीच पाहिजे. रोजगार आम्ही तुरंत चालू करावा. बरं, रोजगारवर यांनी खूप भर दिलेला आहे, कारण जीवनव्यापनासाठी रोजगार हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. तर आता आपण जाणून घेऊया की आणखी अशा काय समस्या आहे जे आमचे गावकरी ज्या समस्यांना सामोरे जातात. तर काकू मला सांगा की तुमचं नाव काय आहे? रंजना बालकराम मडावी. अच्छा, तर काकू मला सांगा की इथे महिलांना काय समस्या सामोरे जावं लागतात, काय समस्या तुम्हाला येतात? तर काकू मला सांगा की महिला कोणत्या समस्या, म्हणजे तुम्हाला कोणत्या समस्या येतात? आम्हाला रोजमजुरी तर नाहीच आहे आम्हाला, पण बाकीच्या पण आमच्या समस्या, आम्हाला कुठे दवाखान्यात जायचं असलं तर आम्हाला 10 किलोमीटर पायदळ जावं लागतात. आणि बेरोजगारच आहे आमचं गाव. रोजमजुरी नाही आहे तर कोणाजवळ मोटरसायकली नाही आहे, काहीच नाही आहे, तर आम्हाला पायदळच जावं लागतात. मग मुलांना पण 4था वर्ग 5वा वर्गच शाळा आहे इथे, मुलांना पण पायदळच जावं लागतात. जास्तीत जास्त 1000-2000 रुपयांची सायकलच घेऊ शकतो आम्ही, बाकीचं काहीच घेऊ नाही शकत रोजमजुरी नसल्यामुळं. बरोबर. तर स्वास्थ्य आणि शिक्षा हे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात आणि त्यावरच इथे फोकस केला जात नाही आहे. इथे स्वास्थ्य केंद्र उपलब्ध आहे का? नाही आहे. म्हणजे कोणती पण समस्या, जर कोणत्या महिलेची डिलेवरी होणार असेल, बाळ होणार असेल, तर जर एकदम वेळेवरती समस्या आली तर तुम्ही कसे सामोरे जाता त्याला? आम्हाला काहीच साधन आहेच नाही आणि आमच्याजवळ म्हणजे रोजमजुरी नसल्यामुळं, पैसे नसल्यामुळं आम्ही बंडी बैलाचाच इलाज करत असतो. 4 व्हीलर वगैरे काही बोलवू शकत नाही, तेवढी आमच्यामध्ये काहीच हे नाही आहे बोलवण्याची. हो, आणि ज्या प्रकारे आम्ही पाहिलं की इथे रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे, तर त्यामुळे इथे ॲम्ब्युलन्स पण येऊ शकत नाही किंवा कोणतीच गाडी एंटर करू शकत नाही. तर पुढची समस्या आपण जाणून घेऊया. तर आजी मला सांगा की इथे पाण्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे तुम्हाला पाणी तर हे खूप महत्त्वाचं घटक असते. खूप तिकडं दूर जावं लागते आम्हाला. तिकडं वाघ आसुल्या आम्हाला आडव्या होते आहे तिकडं रस्त्यानं. अच्छा, कुठे पाणी भरायला जात असता तुम्ही? खूप दूर आहे इथून ते? दूर आहे, इथून 2 वावर जागा जावं लागते आम्हाला, 2 वावर गावाच्या बाहेर. तर काकूंनी आम्हाला सांगितलं की त्यांना पाणी भरायसाठी सुद्धा इतक्या दूर जावं लागतं. तर मला सांगा की इथे शिक्षणाची काय व्यवस्था आहे? शिक्षण 5वीपर्यंत शाळा आहे. शिंदेविरीला जावं लागते, पायदळच जावं लागते. काही गाडीची व्यवस्था नाही ना कशाचीच व्यवस्था नाही, तर मग हॉस्टेलवर जावं लागते. अच्छा, म्हणजे पुढचं शिक्षण करायसाठी हॉस्टेलला जावं लागते. तर काय सगळे मुलं मुली हॉस्टेलला जातात? हो, सगळे मुलं मुली हॉस्टेललाच जातात. म्हणजे 5वीपर्यंत शिक्षण झालं की कोणत्याच मुलं मुली, कोणतेच विद्यार्थी इथे राहू शकत नाही, त्यांना हॉस्टेलला जाणं भाग आहे. बरोबर आहे. मला सांगा की इथे लग्नाची काय असुविधा आहे? पोरीस देऊ शकत नाहीत आमच्या गावात, असं गाव पाहून. आणि आमची शेती वलतीची आहेत, आम्ही वाघामुळे सोडून दिली, जाऊ शकत नाही वावरात. अच्छा, तर मला सांगा आजी की इथे लग्नाची काय असुविधा आतापर्यंत तुम्ही पाहिलेली आहे की इथे येऊन कोणी परत गेलं की आलंच नाही? आलेच नाही, गेले तर आलेच नाही. आमचेच पोरं गेले तर आले नाहीत. का सांगी, ते वावर पडित आहे. मग जगण्यासाठी साधनच नाहीत, का करणार? आज वावरात कोणी नाही आणि लेकरं घेऊन आम्ही वावरात गेलो नाही, ते जंगलामध्ये पाणकून द्यात. मग पोरगं गेला दवाखान्यात, कोणतं साधन आहे गावामध्ये? आजच मला लागते. वानेरा खाल्लेत का खाऊ आम्ही? हां, आणि सर्व लोक आम्ही लेकरं असून घरी या आणि चालणं नाही होत. काळी नाही, काळी आहे. कसं करावा आणि कसं जगावा? काहीतरी काम काढा पटकन. उद्याच कामाला जातो आम्ही. मोठी समस्या आम्हाला जिथे कळली, जी आहे रोजगाराची समस्या. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला रोजगार द्या, आम्ही कुठेही जायला तयार आहो. कुठेही तुम्ही पुनर्वसन केलं तरी आम्ही तिथे जायला तयार आहो. आपलं जीवन पुन्हा, आपल्या जीवनाची पुन्हा चांगली सुरुवात करायला तयार आहो, पण आम्हाला रोजगार द्या.
प्रेक्षकांनो, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे की राजकीय नेते आपल्या घरात, आपल्या दारात येऊन आपल्या समस्या विचारतात आणि त्या समस्यांचं समाधान देण्याची ते गॅरंटी देतात. तर आपण जाणून घेऊया काकांकडून की आतापर्यंत या गावात कोणी कोणी भेट दिलेली आहे आणि काय काय वादे त्यांनी केलेले आहेत. फक्त इलेक्शन आलं त्यावेळेस फक्त येतात, तो चेहरा दाखवतात, आम्ही आश्वासन देतात का असं करतो तसं करतो, चिंता नको करा, आणि त्याच्यानंतर कोणी डोळ्यानं दिसत नाही. या गावात कोणी येऊ शकत नाही. आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही खूप त्यांची आशा करतो, पण कोणी दिसत नाही आणि कोणी येत नाही. हां, अच्छा, तर तुम्ही तुमच्या समस्या घेऊन त्यांच्यापर्यंत गेले आहात का? बापाला पुष्कळ वेळा गेलो आम्ही. आणि काय रिस्पॉन्स होता त्यांचं, काय उत्तर होतं त्यांचं? हो येतो, आशा देतात, नाही येतच नाही. आणि पुन्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतो, हो येतो म्हणते, पण त्यांचे काहीच त्याचा चेहरा दाखवत नाही आहे. हो, अशी परिस्थिती आली मग नेता लोकांची बी. मग आम्ही करावं का आणि जगावं कसं, कोणाची आशा करावं. तर अशी या गावातील ह्या आम्हाला पुनर्वसनासाठी आम्ही सगळे प्रस्ताव दिलेले आहे. त्यांच्याकडे 7-8 वर्ष झाले, हो म्हणतात, पण ते काहीच नाही. असं करतो तसं करतो, बस तुमचं झालेलंच आहे काम, पण अजून काहीच नाही झालं आणि काहीच कोणी येऊन नाही पाहून राहिलं. अच्छा, तर आता काकांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे, तर त्या प्रस्तावाची आतापर्यंत शासनाला त्यांनी कळवलेलं आहे. आता त्या प्रस्तावाची काय परिस्थिती आहे, तो प्रस्ताव कुठपर्यंत पोहोचला हे आपण काकांकडून जाणून घेऊया. प्रस्तावात अजून काही आम्हाला कळवलेलं नाही. अजून कशी काय परिस्थिती आहे त्याचं काही आम्हाला अजून त्यांनी सांगितलेलं नाही. अच्छा, तुम्ही प्रस्ताव कधी दिला होता? किती वर्षांपूर्वी? 2013मध्ये प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अजून त्याच्यावर काही कार्यवाही झालेली आम्हाला माहिती नाही. पाठपुरावा वेळोवेळी केला आम्ही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, परंतु ते अजून काही फळाला आलेलं नाही. अच्छा, तर 2013पासून 2020 आज 7 वर्ष होत आलेले आहेत आणि काहीच ॲक्शन घेतलेला नाही आहे. प्रेक्षकांनो, युवा भारताला प्रगतीपथावर समोर न्यायचं असेल तर त्याचा सगळ्यात मोठा उपाय आहे आपल्या युवांना जागरूक करणं, त्यांना रोजगार देणं आणि त्यांच्या समस्यांवर समाधान काढून देणं. भारतात सगळ्यात जास्त युवांची संख्या आहे, तर आज आपण या गावातल्या युवांकडून जाणून घेऊया की त्यांना काय समस्या आहे, रोजगार संबंधित, शिक्षणासंबंधित, ते शिक्षण घ्यायला त्यांना काय कष्ट येतात. तर मला सांगा की तुमचं नाव काय आहे? सूरज मधुकर गोडांगी. अच्छा, तर तुम्हाला काय समस्या येतात तुमच्या जीवनात शिक्षणानंतर किंवा रोजगार शोधताना, जेव्हा तुम्ही इथून बाहेर निघायचा प्रयत्न करता तेव्हा? आम्ही जेव्हा कामाला जातो तेव्हा आम्हाला बहुत त्रास होतो तिथं कामाला जायला, आणि दूर पडतात रोजगार आम्हाला, तर त्याच्यामुळे आम्ही काही जाऊ शकत नाही. तसंच आम्ही इकडं चटणी भाकर असं काहीतरी करू जगू शकतो. आणि शिक्षणाची काय व्यवस्था आहे, काय परिस्थिती आहे? शिक्षणाची तर शिक्षणाचं काही साधनच नाही म्हणा इथं, पण लहान मुलाबाला आहे 2-4 वर्ग, तिथे शिक्षण होऊ शकतं इथं, पण मॅट्रिक पावतर तिकडं दूर जावं लागतं. आज नवीन नवीन शिक्षण नीती आपल्या समोर येत आहेत, परंतु जर देशाच्या कोणत्यापर्यंत शिक्षण व्यवस्थाच पोहोचणार नाही, शाळाच पोहोचणार नाही, कॉलेजेसच असणार नाही, तर कशा प्रकारे शिक्षण नीती सफल होईल मला सांगा. तर पुढे आपण या दादांना विचारू की आणखी काय समस्या त्यांनी आतापर्यंत पाहिलेल्या आहेत शिक्षणासंबंधित. मी जिथपर्यंत शिकलो तर तिथपर्यंत तकलीफ तर बहुत गेली, पण आता समोर चालून हे वाघाच्यामुळे आता जाऊ नाही शकत आणि शिकू नाही शकत. अच्छा, तुम्ही किती शिक्षण घेतलेलं आहे? मी आता 5वा-6वा वर्ग शिकलो बा. अच्छा, जास्ती काही शिकलो नाही, कारण इथून जाण्यास खूप तकलीफ आहे आणि साधन नाही आहे. साधनमुळे जाऊ नाही शकलो, शिकू नाही शिकलो. शिक्षण नसल्यामुळे बाहेर जाऊन पण रोजगार मिळू शकत नाही. तर अशा अनेक समस्या आहेत ज्या समस्यांना घेऊन समोर आम्ही येतो माझं गाव माझं शेतकरी या कार्यक्रमात. तर अशाच गावांच्या अशाच प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी या गावातले गावकरी कशा प्रकारे आपलं जीवनव्यापन करतात आणि अशाच समस्या सरकारसमोर राजकीय नेत्यांसमोर आणून देण्यासाठी आमचा हा शो आहे माझं गाव माझं शेतकरी, फक्त आणि फक्त कृषी समृद्धी TV वर. मी शिवालिका वर्मा आपली रजा घेते.
आता आपल्यासोबत आहे भविष्यातली युवा पिढी. तर त्यांच्याचकडून जाणून घेऊया की त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या राहणीमानात त्यांना काय समस्या येतात. तर मला सांग, तुझं नाव काय आहे? साक्षी. अच्छा साक्षी, मला सांग की काय समस्या तुला येतात, कोणत्या वर्गात तू शिकते आणि आता शिक्षणामध्ये तुला काय समस्या येतात? मी 11th आहे आणि ऑनलाईन क्लासेस करावं लागते, पण ऑनलाईन क्लासेस करण्यासाठी मोबाईल पाहिजे आणि मोबाईल घेण्यासाठी रोजगार पाहिजे. आणि रोजगार म्हणजे जर रोजच नाही राहणार, पैसे नाही राहणार, तर मोबाईल कसा घेणार? बरोबर. आणि तू आता 11thमध्ये शिकते म्हणजे तू बाहेर राहत असशील, तर तुला तिथे म्हणजे इथनं जाताना किंवा इथून काय समस्या येतात तुला? इथून म्हणजे गाड्या नाही राहत कधी, मग मोटरसायकलनं जावं लागते. पण मोटरसायकलने मोटरसायकल असल्या पाहिजे घरी, तसे मग जायला प्रॉब्लेम होते. आणि रोड पण नाही आहे इथे चांगला. अच्छा. आणि जसं मला माहिती आहे की इथे वाघाची खूप समस्या आहे, तर कधी तुला असा अनुभव आला आहे का किंवा तुझ्या घरी कोणाला? हो, म्हणजे असं सिंदीविरीला वगैरे कोणी गेलं तर रात्री थोडा टाईम झाला तर वाघ दिसतो. आणि अच्छा, अशा समस्या आहे. आणि ऑनलाईन क्लासेसची, तुझे ऑनलाईन क्लासेस सुरू असणार, तर ऑनलाईन क्लासेसची काय समस्या आहे तुला? इथे नेटवर्क असतं व्यवस्थित? कारण हा तर पूर्ण जंगल आहे. ते कालच मला मेसेज 5 वाजता आला, तर मी तो रात्री 9 वाजता बघितला मोबाईलमध्ये की आज कॉलेजला जाऊन भेट द्यायची होती, तर माझी भेट देणं झाली नाही कारण मी मेसेज लेट बघितला. अच्छा. तर अशा प्रकारच्या समस्या आजच्या युवा पिढीला शिक्षण घेताना इथे येत आहेत. कारण कोरोना कालमध्ये आज सर्वांच्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहे, तर सर्वांना आपल्या फोनमध्ये क्लासेस करावे लागतात. तर आज आपण आता हिच्याकडून जाणून घ्या, तुला काय शिक्षणाच्या समस्या आहेत? मला क्लास करायचा आहे इथून टायपिंगचा, पण गाड्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे. आणि काय म्हणते, इथून पण एकटी जाता येत नाही जर जायचं म्हटलं तर. आणि कॉलेज पण करता येत नाही, जर करतो म्हटलं अपडाऊन तर ते पण नाही, तिकडेच राहावं लागतं रूम करून. आणि खूप काही प्रॉब्लेम येते. अच्छा, तुला काय समस्या येतात? आतापर्यंत काय समस्या आल्या? माझ्याकडे मोबाईलच नाही आहे आणि शाळेला पण सिंदीविरीला जावं लागते, जंगलामध्ये आहे ते शाळा आणि पैदल जावं लागते तिथं. अच्छा. तर अशा समस्या यांच्या होत्या. आणि सोबत आपण जाणून घेऊया इथे दुकानाच्या, किराणा व्यवस्थाच्या काय व्यवस्था आहेत. तर काकू, मला सांगा की इथे दुकानं आतापर्यंत आमच्या टीम जशी आली तर आम्हाला कुठेच दुकान दिसले नाही, कुठेच किराण्याचं दुकान दिसलं नाही. तर काय समस्या तुम्हाला येतात? समस्या म्हणजे ते दुकान तर आहे नाही, दुकानासाठी बाहेर जावं लागते आणि बाहेर जाण्यासाठी पण साधन नाही आहे. इथे बहुत दूर जावं लागते सामानासाठी. सामान मग असं काही थोडं बहुत बाहेरून बोलावं लागते. म्हणजे इथे छोटं मोठं किराणा दुकान पण नाही आहे वगैरे इथे एकही नाही आहे. अच्छा. चक्की सारखं काही व्यवस्था? चक्की वगैरे नाही. चक्की दळणसाठी पण बाहेर जावं लागते, दूर दळण दुरून आणावं लागते. आणि लहान मुलांच्या काय समस्या येतात त्यांच्यासाठी? म्हणजे काय कष्ट तुम्हाला सहावे लागतात? कष्ट म्हणजे असे की दवाखाना नाही आहे. काही झालं समजा, आपल्याला तुरंत जायचं आहे तर आपण जाऊ नाही शकत ना, इथे काही साधन नाही आहे. आणि दवाखाना तर आहेच नाही, आहे पण दूर आहे. आता आपल्याला आत्ताच जायचं आहे बा, तसं होतच नाही मग इथे. तर आता आपण पुढच्या मुलीकडे वळूया. तर मला सांग की तू कोणत्या वर्गात शिकते, तुझं नाव काय आहे? माझं नाव दिव्या आहे. तू कोणत्या वर्गात शिकतेस? मी 5व्या वर्गात शिकते. अच्छा. तर जसं की इथे मला सगळ्यांनी सांगितलं की 5व्या वर्गानंतर इथे शाळा नाही आहे, तर तू स्वतःला इतका तयार समजते का की 5व्या वर्गानंतर बाहेर शिकायला जाऊ? सिंदीविरीला कशी जाऊ? तर मला सांग की तुला म्हणजे आई बाबांची दूर राहायला भीती वाटते, बरोबर? इतक्या लहान वयात, हो ना? तर तुझी ही समस्या तू मला सांग. आता जसं तुम्ही बघितलं की बोलायला सुद्धा समस्या येत आहे त्यांना. आणि 5वा वर्ग म्हणजे अत्यंत लहान मुलं असतात आणि 5व्या वर्गापासूनच हॉस्टेलला पाठवणं किंवा अशा परिस्थितीतून बाहेर निघून बाहेर शिक्षण घेणं किती कष्टाचं काम असू शकते हे आपण सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांना कळू शकते. तर मला सांग की तुझ्या काय समस्या आहेत? अच्छा, तू कोणत्या वर्गात शिकतेस? 6वीत. 6वीमध्ये. कुठे शिकतेस? सिंदीविरीच्या शाळेमध्ये. म्हणजे या गावाच्या बाहेर, बरोबर? तर तू 5व्या वर्गानंतर तिथे गेली? हो, गेलती. म्हणजे तुला काय समस्या आली तिथे राहण्यात, म्हणजे एकदम गावातून बाहेर निघाल्यावर? गाडीले द्यायला पैसे नव्हते आणि काम
सायकलने नेऊन द्यायची. सायकलने नेऊन द्यायचे. आणि तिथे म्हणजे गावाचं असं परिसर आहे, गावाचं असं वातावरण आहे, तर तिथे त्याचा काय प्रभाव पडला? म्हणजे रस्त्यात जाताना तुला काय समस्या आल्या? वाघ वगैरे इथे लय सारे अस्वल प्राणी. तर आता आपण जाणून घेऊया की या गावातील महिलांना काय काय समस्या सामोरे जावे लागतात. तर काकू मला सांगा की तुम्ही आतापर्यंत काय काय समस्यांना सामोरे गेले? हो, आमच्या गावाला रोजमजुरी नसल्यामुळं आमच्या गावाला मायक्रो फायनान्सचे लोनसुद्धा 5-10 हजार रुपये देऊ शकत नाही. आम्हाला असं वाटते की 5-10 हजार रुपयात आम्ही काहीतरी करू, किंवा आता पैसे नसल्यामुळं थोडंफार तरी 5-10 हजार रुपयाचं दुकान वगैरे टाकलं तर काहीतरी चहा साखरेचं काहीतरी सोय लागेल. त्याच्यामुळं त्यासाठी आम्ही 5-10 हजार रुपयाचं लोन मागतो, तर ते सुद्धा द्यायला नाही. रोजमजुरी नसल्यामुळं ते देऊ शकत नाही, आम्हाला नाही देत म्हणतात. आजच आमच्या काटोलचे सर येऊन गेले, तर त्यांनी तर चक्क सांगितली का आम्ही देतच नाही म्हणून. गाव पुनर्वस. अच्छा, म्हणजे याचं कारण काय की ते देत नाहीत तुम्हाला? म्हणजे रोजमजुरी नसल्यामुळं इन्स्टॉलमेंट आम्ही भरू शकत नाही ना, किस्त भरूच नाही शकत. बाकीच्या गावात रोजमजुरी आहे तर त्या इन्स्टॉलमेंट भरू शकतात, हप्त्याची, महिन्याची, 15 दिवसाची. आमच्याकडे आहेच नाही पैसे, तर आम्हाला तुम्ही कशाच्या भरोश्यावर भरणार म्हणतात. अच्छा, आणखी पुनर्वसनाची समस्या तुम्ही सांगत होत्या काय? म्हणजे ते म्हणतात की तुमच्या गावाचं पुनर्वसनमध्ये गाव येत आहे म्हणते, त्याच्यामुळे आम्ही देऊ नाही शकत म्हणते. अच्छा, आणि आणखी काय समस्या महिलांना येतात? मे महिन्यामध्ये आमची पानाचे तेंदूपत्ता लागते, ते आम्ही 1 महिना सीझन करतो आम्ही. आणि पान आले आम्ही जंगलामध्ये जातो, आम्ही जनावरांचा सामना करून सण्या खूप बेतो आणि धडधड कापत असताना आम्ही पानं तोडतो, कारण आम्हाला मजुरीशिवाय काही पर्याय राहत नाही. म्हणून आम्ही ते जंगलात तिथं वाघ असतील आम्ही इथं पाणी तोडतो. असं ते वाघाचा आवाज आल्यानंतर आम्ही पानं वगैरे तिथं टाकून देतो आणि उठून परत येतो. आम्ही आमचा जीव कसा बचावतो हे आम्हाला माहीत आहे, पण आम्हाला पानाले गेल्याशिवाय, काम केल्याशिवाय, पानं आणल्याशिवाय आम्ही पोटाची आमची भरू शकत नाही आम्ही. अच्छा, तर ते पानं तुम्ही तोडायला जाता त्याचा काय फायदा होतो? त्याच्यापासून एका बीडी तयार होऊ शकते. अच्छा, ही मजुरी आहे आमची 1 महिन्याची, आणि त्याचं ते सरकारनं बोनस देतं आम्हाला. डबलीनं 2 यानं बोनस देतं आम्हाला ते, पण बोनस पण आम्हाला आतापर्यंत मिळालं नाही. अच्छा, म्हणजे जे तुम्ही इतकं काम केलं त्याचं तुम्हाला काहीच बोनस नाही मिळालेलं आहे. अच्छा, आणि आम्ही जंगलामध्ये आहे, आणि हे मंगलाबाई वरटी आणि शेवंताबाई कुंभरी याने तर वाघ स्वतःचा जीव कसा पाठीमागं वाघ होता, पण हे कसे त्याने वाघापासून गोल गोल हिंडत होता वाघ, आणि त्याचा जीव कसा बचावला हे त्यांनाच तुम्ही विचारा, ह्या मंगलाबाई वरटी. काकू, आताच आम्हाला माहिती पडलं की तुम्ही तुमच्या मागे वाघ लागला होता आणि तुम्ही तुमचा जीव वाचवून आले, तर काय क्षण होता तो? म्हणजे तुम्ही तुमचा जीव कसा वाचवला? म्हणजे आमच्या पाटला की त्या तिथपर्यंत धावत आला, तो एक बाजूचे होते, त्यानं कल्ला फाडला, तो बाजू गेला. आमच्याजवळ वजं होतं तिथंच टाकून दिलं, पडलं नाही, सुधारलं आम्हाला. मग ह्याच्याकडे गेला तो वाघ. मग ह्या बाई पाला वाजला तर मी म्हणत होती का काही बोके आहे का काय होय बा, तर काय हे बाई होय माझ्याकडे आली. मी मागं फिरून पाहिलं तर अरे बापरे म्हणलं, ह्यात वाघ होय म्हणलं. आला अरे अशी बोट आले आणि एवढा आले डोळे त्याचे पिवरे पिवरे आणि टोन फाडे आव करे. अरे बाबा खाते रे बाबा, खाते रे बाबा, खा रे बाबा, तुला का समजते ते कर रे बाबा म्हणलं. आता तेवढा जीव वाचून झाले, आणि मग तो ह्या बाईकडे जाय, तिले पाहून ये, आणि तिले पाहिला का लगेच 1 सेकंड नाही होत तो माझ्याकडे येऊन जाय, पूर्ण घेरका घेऊन झाले आणि असा लंबा पसरून जाय. तो मार शेपटी आपटे आणि तोंडही असा फाडे खूप, हे दात बोटाईवणी त्याचेवाले लंबेचे लंबे, आणि खूप घाबरून गेलो. ते पानं टाकून दिले, मग आखरी याच्याकडे गेला त्या माथ्यावरून, अजून मग मागं फिरून पाहू लागला तो. अरे बाबा म्हणलं आता चालला तो, आता परतो रे बा, आता परतो मी आपल्या हुशारीत राहो, पण तो मागच फिरून पाय माकड. मग अर्धा गेला तो, आणि आता म्हणलं शेपूट राहिलं याचं, एवढा जाऊ दिला का तो अशी परतो म्हणलं. मग यायच्याकडे गेला, मला असं वाटलं का यायला तर पकडलंच, म्हणजे ह्या जोरच होता ना त्याच्या वाघाच्या. यायला काही माहीत नाही का ह्या बाई जर वाघ आहे म्हणून. हे बाई म्हणजे मला हाका का नाही मारलं. मी म्हणलं तुम्ही जर माझ्याकडे आले असतात त्याचा तुमचा सामना झाला असता, लढाई होऊन गेली असती. मग या बाईकडे वाघ गेल्यावर मी तर काय नाही, वोटाच नाही सोडला आणि काय नाही. ज्या पर आली खूप पर आली तिकडं, ह्या नाले न काटे न गोटे. अरे बाबा म्हणलं इथंही नाला, आता कशी पोरू. आणि मग जाऊन सनी मस्त रस्त्यावर झोपून राहिली. मग त्या बायला नेलं, चला ते म्हणते काहून हाका काहून नाही मारत, अशी काहून हात पालं होतं का आहे म्हणते, वाघ आहे का, हो चला म्हणून, वाघ आहे का म्हणते. मग सिंदुरीचे लोक मग पूर्ण ते निघाले ना, आम्ही पण मग आम्ही घराकडे आलो.
पानं घेऊन येतात. प्रेक्षकांनो विचार करा, आपण जेव्हा झूमध्ये जातो आणि तिथे जर चुकीने पण वाघ आपल्या थोड्या जवळ येऊन डरकाळी फोडतो तर आपल्याला कशी भीती वाटते. ह्या काकूंनी, ह्या महिलांनी तर त्या वाघाला आपल्या समक्ष बघितलं, त्याची आवाज ऐकली आणि त्याच्याकडून आपला जीवाचा कसा सुटका करून घेतला. तर आणखी एक काका आमच्यासोबत जुळले आहे, आपण त्यांचे विचार या समस्यांवर ऐकून घेऊया. काका, तुम्ही शेतात काम करता तर तुम्हाला काय काय समस्या येतात? आम्हाला जंगली प्राण्यांची वानेर आणि मिट्टू यांची खूप समस्या भारी आहे. कारण की आमच्या या गावामध्ये जंगली परिसर असल्यामुळे मिट्टू आणि वानेर आणि जंगली प्राणी यांचा खूप त्रास आहे आम्हाला. आणि 5 वाजले की 5 वाजल्याच्या नंतर आम्ही शेतामध्ये राहू शकत नाही. जंगली प्राण्याचा खूप धाक आहे. समजा वाघ, अस्वल हे रस्त्यावर येऊन तयार राहते. त्याच्यामुळे आम्ही 5 वाजताच आम्ही शेती सोडून घराकडे येऊ शकतो. अच्छा, तुमच्या शेतीमध्ये जे उत्पादन होते त्याला तुम्हाला विकायसाठी किंवा त्याचा मोबदला घ्यायसाठी काय काय समस्या येतात तुम्हाला? आम्हाला जनावरच नाही ठेवू शकत ना. विकासाठी म्हणजे उत्पन्न कसं म्हणून नाही होत असं समजा तुम्ही. म्हणजे उत्पन्न होतच नाही तर त्याचा मोबदलाचा प्रश्नच उठत नाही. उठतच नाही. कारण का लाईक आम्हाला उत्पन्नच नाही होऊ शकत. आमचं स्वतःचं पोट नाही भरू शकत आम्ही. कारण की मजुरी लागली, त्या मजुरीवर आम्ही पोटपालन भरू शकतो, करू शकतो. शेतीच्या भरोश्यावर आम्ही जगू नाही शकत. कारण का हे शेती गावाची परिस्थितीच तशी आहे आमची इथे, जंगली प्राणी असल्यामुळे. अच्छा, तर मजुरी करायला तुम्हाला गावाच्या बाहेरच जावंच लागत असेल. तर कुठे कुठे तुम्ही म्हणजे काय काय मजुरी करता, म्हणजे काय काय काम करता? आता शेतीची मजुरी जे लागली ते शेतीची मजुरी आम्ही करू शकतो. दुसरी आम्हाला कोणत्या कंपनीत नाही घेऊ शकत, नाही कुठेच घेऊ शकत. म्हणजे स्वतःचे शेतं असूनही, स्वतःचे 10 एकर 9 एकर असे शेतं असूनही ते स्वतःच्या शेतावर काम करू शकत नाही. त्यांना दुसऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांच्यासोबत त्यांच्या मजुरी घेऊन काम करावं लागतं. बरोबर? बरोबर आहे. अच्छा, तर आज आपण आलो होतो येणी दोडका या गावात, वर्धा जिल्हा, आणि त्यांच्या समस्या आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेतल्या. असे मित्रांनो, अशा फक्त एकच गाव नाही, असे कितीतरी गाव आपल्या महाराष्ट्रात असणार आणि त्यांच्या कितीतरी समस्या असणार. आणि अशाच समस्यांना जाणून घेणं आणि या समस्यांचं समाधान शोधण्याचं काम आमचं चॅनल करत आहे. आमचं चॅनल ह्या समस्या प्रशासनाकडे पोहोचवून देतो आणि त्यांचं समाधान शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तर अशाच अनेक गावापर्यंत पोहोचायसाठी आणि अशाच अनेक गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बघत रहा कृषी समृद्धी TV, माझं गाव माझं शेतकरी हा कार्यक्रम. धन्यवाद. पहा फक्त कृषी समृद्धी न्यूज.